वाह! मस्तपैकी आता दत्त जयंती पण येणार आहे. ते एकदम छान मस्तपैकी असं लापशीचा प्रसाद आपण तयार करणार आहोत. एकदम मऊसूत अशी एकदम छान मस्तपैकी गुळाची लापशी आपण एकदम छान अगदी तयार करणार आहोत. ते पण कुकरमध्ये करणार आहोत आणि कुकरमध्ये केल्यानंतर एकदम झटकीपट आणि एकदम छान अशी मऊसूत तयार होते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी सुनीता कुक विथ सुनीता पराते या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आता इथे गॅसवर मी कुकर घेतलेला आहे व त्यामध्ये 4 टेबलस्पून मी इथे तूप घालून घेतलेलं आहे. आता तूप छान गरम झालं की इथे काही ड्रायफ्रुट्स टाकायचे आहे. यामध्ये मी बदाम, काजू, पिस्ता आणि अक्रोड टाकलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. आणि त्यामुळे आता हे आधी थोडेसे फक्त आपल्याला हलक्या याच्यावर फक्त आपल्याला हे मस्त फ्राय करून घ्यायचे आहे. म्हणजे हे जेव्हा आपण लापसी खाऊ ना त्यावेळेस अगदी दाताखाली आले की एकदम क्रंचीनेसपणा खूप सुंदर लागतं मग हे. तर हे अशा प्रकारे छान अगदी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. अगदी मिनिटभर फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे झालंय फ्राय. आता मी हे तुपामधून काढून घेणार आहे. आता एक वाटी भरून मी इथं जो दलिया म्हणतात अगदी मार्केटमध्ये मिळतो, कोणत्या पण ग्रॉसरी शॉपमध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होईल. तो 1 वाटी घेतलेला आहे. याला दलिया म्हणतात. तर बघा आता हा छान अगदी मस्तपैकी तुपामध्ये एकसारखा असा कंटिन्यू हलवत राहूया आपण आणि मस्त टेक्स्चर पण चेंज झालेलं आहे, कलरही चेंज झालेला आहे आणि छान असा भाजून झालेला आहे. तर आता इथे मी 1 वाटी दलिया घेतलेला होता, तर त्यामध्ये त्याच वाटीने मी 3.5 वाटी पाणी घालून घेणार आहे आणि हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. दलिया एकदम आपला मऊसूत असं छान असं मस्त शिजणार आहे. तर यामध्ये मी 3.5 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. पण व्यवस्थित असं छान मस्त हलवून घ्यायचं आहे आपल्याला. हे एकसारखं करून घ्यायचं आहे मस्त. पहा एकदम छान झालेलं आहे, सगळं छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅसवर आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 4 शिट्टीमध्ये एकदम मस्त मऊसूत शिजेल. तुमच्या कुकरमध्ये तुम्हाला किती शिट्ट्या लागतात त्याप्रमाणे तुम्ही शिजवून घ्यायचं आहे. हे बघा इथे 4 शिट्ट्या झाल्या आहेत. एकदम मस्त आणि एकदम छान होते आणि प्रसादासाठी किंवा आपण आता हिवाळ्याचे दिवस आलेले ही आपण केव्हाही करून खाऊ शकतो. एकदम गरमागरम खूप सुंदर लागते ही. पहा एकदम छान आणि एकदम पौष्टिक आहे. बघा किती सुंदर आणि 4 शिट्ट्या झाल्या आहे. कुकर पण गार झालेला आहे. आता आपण बघूया. तर आपला जो दलिया आहे हा एकदम सुंदर असा मऊसूत शिजलेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम छान आणि क्वांटिटी पण भरपूर झालेली आहे. आपण इथं 1च वाटी घेतलेलं होतं. बघा त्या मानाने शिजून हा खूपच छान झालेला आहे. अगदी मोकळा सुटसुटीत मस्त मऊसूत शिजलेला आहे. पाहू शकता तुम्ही. पहा एकदम छान झालेला आहे. तर आता हा पुन्हा एकसारखा आपल्याला करून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी 1 वाटी दलिया घेतला होता, तर त्याच्यासाठी गूळ अगदी बारीक बारीक कट करून त्याच वाटीने पूर्ण 1 वाटी घेतलेला आहे. बघा हे गोडाचं प्रमाण पण अगदी योग्य प्रमाणात आहे. पण तुम्हाला जर वाटलं की तुम्ही जास्त गोड पाहिजे तर तुम्ही अजून थोडासा गूळ तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. पण ह्या प्रमाणात जर घेतलं तर अगदी गोड व्यवस्थित होतं आणि खाल्लं जातं व्यवस्थित. जास्त गोड असलं की खाल्लं नाही जात. आपल्या आवडीप्रमाणे. आता हा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे व यावर छान मस्तपैकी झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि 5 ते 7 मिनटं छान असं मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे. बघा दलिया तर शिजलेलाच आहे पण गुळाचं पाणी व्यवस्थित होऊन जातं 5-7 मिनटात. पाहू शकता तुम्ही अगदी गूळ एकदम विरघळलेला आहे आणि कलर पण खूप सुरेख आलेला आहे. तर ह्या प्रकारात तुम्ही नक्की करा. खूप सुंदर लागते ही लापसी. बघा आणि आता हे जे ड्रायफ्रूट्स आपण फ्राय करून ठेवलेले होते हे यामध्ये सगळे टाकून घ्यायचे आहे आणि छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकतात. बघा आता दत्त जयंती पण येणार आहे, तर बहुतेक मंदिरांमध्ये दत्तांच्या मंदिरामध्ये हा प्रसाद देखील वाटला जातो. बघा आता यामध्ये छान तयार झाले आहे. तर यामध्ये मी वेलची आणि जायफळाची जी पूड आहे ती घालून घेणार आहे. तुम्ही अगदी सुंठ देखील घातलं तरी चालणार आहे. खूप सुंदर स्वाद येतो याला. आणि या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे आणि नंतरच वेलची जायफळाची पूड टाकलेली आहे. बघा आता हा आपला दलिया एकदम छान असा तयार झालेला आहे. अगदी असाच फक्त 2 मिनटं आपल्याला हा
झाकून ठेवायचं आहे. पहा किती मस्त आणि खूप सुंदर झालेलं आहे. कलर पण खूप सुरेख आलेला आहे. अगदी बघता क्षणी खाण्याची इच्छा होईल. तर मी 2 मिनटं झाकून ठेवते आणि नंतर मग आपण सर्व करूया. पहा एका प्लेटमध्ये मी सर्व केलेलं आहे. दिसायला जितका छान तितकाच अगदी चवीला पण खूप सुंदर आणि चविष्ट झालेला आहे. पहा, तुम्हाला जर गरमागरम खाताना यावर तुपाची धार जरी सोडली ना तरी खूप सुंदर लागतो हा. बघा, मी खाऊन दाखवते. खूप छान झालेलं आहे. तर नक्की करा आणि मला कमेंट करा तुम्हाला कसा वाटला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही नक्की कमेंट करा मला आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. चला तर पुढच्या व्हिडिओला भेटूया. तोपर्यंत खात राहा, मजेत राहा. धन्यवाद.